महत्वाचं पाठीमागं पण आम्ही एक मीटिंग घेतली होती आपल्या इथं. शेतकऱ्याला ऊस तिथं बांधावरती नारळ लागवड आणि त्याच शेतामध्ये आपल्याला जलतारा म्हणजे जे पाणी तुमच्या शेतामध्ये साठवून राहतं किंवा तुमच्या शेतातून दुसऱ्या शेताच्या जातं या त्याच्यामुळे तुमची वाढ लागतात. त्यासाठी आपल्याला जलतारा आता ज्यांच्याशी चर्चा झाली यांच्या आपण करतो पाणी काय साठवतो तर ते स्वतः करणार होते. तो एवढा फायद्याचा आपल्याला की तुमचं ते पाणी जे साठवून परत तुमच्या जमिनी क्षारयुक्त होतात त्याच्याऐवजी ते पाण्याचा निचरामध्ये खड्ड्यामध्ये पाणी जातं आणि साधारण तुमच्या बांधावरती नारळ लागवड आहे त्याला 1 हेक्टरी 20 झाडं असतात. त्यानुसार आपल्याला जवळपास 1 हेक्टरला म्हणजे 2.5 एकरासाठी 20 झाडं आणि त्याचे इस्टिमेट जवळपास 26,000 रुपयाचं आहे. आणि हे 26,000 तुम्हाला कधी मिळणार 3 वर्षासाठी आहे. पहिल्या वर्षी साधारण 15,000 आणि त्याच्यानंतर 6,000 असं टोटल 26,000 तुम्हाला मिळून जातो. त्याच्यानंतर जो जलतारा खड्डा आहे प्रत्येक एका एकरामागे एक जलताराचा खड्डा आहे त्याच्यासाठी आपल्याला 4,500 रुपये अनुदान आहे एका जलतारासाठी. म्हणजे तुम्हाला 5 एकर जर क्षेत्र असेल आपल्याला अल्पभूधारक शेतकरी असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर 5 एकर असेल तर प्रत्येक एकरामागे एक जलतारा असं 5 शोषखड्डा आपल्याला मिळून जातील. ह्याच्यामध्ये महत्वाच्या अटी काय आहे की लाभार्थी SC, ST, NTC, D, VJNT भरपूर लाभार्थी तुम्ही असतात किंवा स्त्री करता कुटुंब प्रमुख. स्त्री करता कुटुंब प्रमुख म्हणजे काय ज्या कुटुंबातील स्त्री बाकीचे लोक 18 वर्षापेक्षा कमी आहे वयाची आणि ती एकटीच कमवती आहे. आपल्या लक्षात ज्या स्त्रीच्या घरातील 18 पेक्षा कमी वयाची मुलं आहेत आणि ती एकटीच कुटुंब प्रमुख कमवती व्यक्ती आहे अशा कुटुंबाला शेतीची अट नाही म्हणजे 5 एकरापेक्षा 6 एकर असेल 6.5 एकर असेल 10 एकर किती क्षेत्र असू द्या त्यांना तुम्ही अर्ज करू शकता. परंतु हे जर कॅटेगरी 8 सोडून तुम्ही जर ओपन ओबीसी असतात तर तुम्हाला 5 एकराच्या आतमध्ये क्षेत्र असणं बंधनकारक आहे. सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर आपल्या ह्या पट्ट्यामध्ये नरेगाची खूप कामं कमी होत आहे. कारण काय होतं की आपल्यापर्यंत तळापर्यंत योजना पोहोचत नाही आणि महिला वर्ग अशी सिस्टीम आहे की तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही असं असतं की तुम्ही स्वतः जवळ कुठली गोष्ट ठेवणार लगेच सांगताल की असे आज साहेब आणते आणि अशी आपल्या गावामध्ये स्कीम आहे नरेगा योजनेतून आपल्याला असा लाभ होतो. तर भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही याचा लाभ घ्यावा. ह्याचबरोबर आपल्या नरेगामधून रेशीम उद्योग सगळ्यात चांगला उद्योग आहे. आता आपल्या पट्ट्यामध्ये जरा ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं या पट्ट्यामध्ये नाही पण जिथं पडीक जर क्षेत्र असेल तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही गोष्टीमध्ये बोललाय की सगळ्या गोष्टी वगैरे तुम्हाला आवडलं. मेन गोष्ट म्हणजे मी शिकवलंय तुम्हाला आवडलं हे गुरुचं खूप मोठं एक असं गिफ्ट म्हटलं तरी चालेल की आपल्या शिष्याला दिलेलं ज्ञान त्या शिष्याला आवडलं कळलं हे खूप मोठी गोष्ट आहे. तर मी भाऊसाहेबांचं मॅडमचं सगळ्यांचं खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून इथे मला क्लास घ्यायला परवानगी दिली आणि खूप जास्त मदत सुद्धा केली. भाऊसाहेबांनी तर खूप जास्त मदत केली माझी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मॅडमनी मला खूप प्रोत्साहन केलं की तुम्ही इथं क्लास घ्या वगैरे. आणि सरांचं तर सांगायला सोबत सर तर माझ्यासोबत होतेच आणि ते माझे क्लास टीचर म्हणजे मला 10वीपर्यंत शिकवलेलं आहे सरांनी. तर माझं सगळ्या लेडीजला खरंच खूप थँक्यू. खूप छान पद्धतीने शिकलं. मला खूप आनंद झाला की प्रत्येक वर्ग खूप मन लावून केलं शिकवण्याचं म्हणजे जे काही गोष्टी शिकत होते त्यातल्या काही काही गोष्टी जमत नव्हत्या तरी सुद्धा तुम्ही हार नाही मानली एनर्जेटिकली सगळ्या गोष्टी केल्या की मॅडम आम्ही करू आम्हाला येते आम्ही करतो आम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर आम्हाला जमेल. तो जो उत्साह होता ना तुमचा त्याच्यामुळे मला उत्साह येतो तरी अरे वा किती छान तुम्ही सगळे सुद्धा उत्साही आहात सगळे करताय सगळ्या गोष्टी करताय. खरंच मनापासून थँक्यू. तुम्ही प्रोत्साहन दिलं म्हणून मला क्लास घेता आला. मी हा क्लास घेऊ शकले तुमच्यामुळे. तुम्ही होतात म्हणून मी आहे. ठीक आहे त्याच्यामुळे असं नाही की मी असं आहे म्हणून तुम्ही होतात म्हणून मी आहे. मी गुरु म्हणून शिकवलं कारण तुमच्यामुळे तुम्ही चांगलं प्रोत्साहन दिलं म्हणून मी शिकू शकले. तर खरंच थँक्यू. तुम्ही आज माझ्यासाठी इथे बऱ्याच संख्येने तर खरंच थँक्यू. तुम्ही आज माझ्यासाठी इथे बऱ्याच संख्येने उपस्थित राहिला त्याच्यासाठी खरंच आरीवर्कचा क्लास घेतलं म्हणजे आता मी तर पहिल्यांदाच आले क्लास केला आणि इथं मॅडमचं श्रुती मॅडमचं सांगायचं झालं तर मॅडमनी लहान म्हणजे आपल्या माझ्या वयापासून जे मोठ्या आहेत त्यांना सगळ्यांना इतकं छान शिकवलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि यातनं प्रत्येक महिला निदान स्वतःच तर करेलच त्यातनं जर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही बघितलं तर आपला व्यवसाय पण चांगला होऊ शकतो. त्यामुळे सरपंच मॅडमनी ही योजना आणली त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार. मी मनीषा शरद जगताप. जवळजवळ महिनाभर चाललेल्या आरीवर्क क्लासचा आज आपला निरोप समारंभ. प्रथमतः गीतांजली ताईंचे तर आभार मानते कारण त्यांनी आज ह्याच्या अगोदर सुद्धा भरपूर क्लास घेतले नृत्य
करण्याचे क्लास, परत मसाले क्लासेस, अजून बरेच काही क्लास त्यांनी केले आणि ह्याच्यानंतर परत आदिवासीचा पण क्लास आला. आता ह्याचा उपयोग आपल्याला स्वतंत्र ब्लाऊज करण्यापुरता तर येईलच. आपण काही म्हणलं आपण काही दुसऱ्याचं नाही घेणार, पण आपण आपल्याला करू. पण असं न करता तुम्ही दुसऱ्यांचं पण ब्लाऊज घ्या, प्रगती करा. आपल्या वाडीवाडीची एक महिला जरी तयार झाली तरी श्रुतीला त्याचा आनंद होईल. आणि भाऊसाहेबांनी पण खूप म्हणजे एवढ्या योजना आल्या त्यांचं पण आभार व्यक्त केलं पाहिजे. आणि श्रुतीने जर इतकं छान शिकवलं म्हणजे आता आपल्यापेक्षा ती लहानच आहे, पण कधी नाही चिडली नाही. किती पण तिला प्रश्न विचारा, काय करा, तरी ती आपली समजून सांगत होती छान आणि खूप छान पद्धतीने तिने शिकवलं. म्हणून मी सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानते. आणि अशाच ठिकाणी काही महिलांसाठी जर काही क्लास ठेवले तर आम्ही नक्की सहभाग, मी त्याचा आनंद घेऊ आम्ही. चालते, धन्यवाद. अशी ग्रामपंचायत की जी महिलांसाठी एवढं काहीतरी विचार करते किंवा त्यांच्यासाठी एवढं कृतीश्रम म्हणजे कृतीशील कार्यक्रम वगैरे आयोजित करते असं मी तर बघितलेलं नाही. आणि खरंच की मॅडमचे खूप आभार मानले पाहिजे. त्या खूप विचार करतात आणि त्या आपल्यामध्ये बसून आपल्याबरोबर शिकल्या, हे खूप मोठं आहे. म्हणजे त्यांनी असं कधी मानलं नाही की मी सरपंच आहे किंवा मी ह्यांच्यासोबत कशी बसू किंवा कसं शिकू वगैरे काही नाही. आणि त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, सल्ले दिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि श्रुती मॅडमचे तर मनापासून खूप आभार. म्हणजे तिथं सगळ्यांना श्रुती मॅडमला खूप 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 थँक्यू देते. कारण बऱ्यापैकी आताचा आजकाल जो ट्रेंड चालू आहे आरीवर्कचा, तो प्रत्येक महिलेला शिकायचा असतो वगैरे, तो अवेलेबल असतो नसतो, लांब जावं लागतं वगैरे. तो आमच्या ग्रामपंचायतच्या मॅडमनी म्हणजे बहीण साहेबांनी एवढ्या कमी ह्याच्यामध्ये बॅकअप अरेंज करून अवेलेबल करून दिला. आणि तो तुम्ही आम्हाला व्यवस्थितरित्या सांगितला. एका महिन्यामध्ये म्हणजे 3 महिन्याचा क्लास तुम्ही एका महिन्यात कव्हर करून घेतला, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि भाऊसाहेबांचे पण खूप खूप आभार. इथं जमलेल्या सर्व महिलांचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही शिकलाय, आज तुम्ही प्रमाणपत्र घेऊन जाणार आहात, म्हणजे शिकलेला तिथे तुम्हाला मिळणार आहे. आणि आल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. खूप थँक्यू. आणि आपल्याला ग्रामपंचायतीचा आदिवासीचा क्लास खूप गरजेचं आहे असं केलं तर पहिल्या वाटतं. वेगवेगळ्या भूमिकेतून म्हणजे उपक्रम आणताना त्यासाठी काही अडचणी असतात त्या सगळ्यासाठी लक्ष देऊन आणि त्यांनी आपल्याला उपक्रम एक त्याचा आपल्याला आदिवासीचा क्लास आणला, त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने सरपंचांची आणि मान्यवरांचे आपण आभार मानले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्वजण पद्धत त्याबद्दल तुमचे आणि सृष्टी मॅडम खूप छान शिकवले. टीचरची भूमिका असते ती खूप छान, कारण सगळ्यांना वयोगटाला म्हणजे लहानापासून सगळेच काही एकसारखे नाही येते त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान शिकवलं. तुमचे आभार. ज्यांना पहिलं शिकवलंय त्यांच्या बरोबरीने आणण्याचं काम मॅडमने केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा उपक्रम जो सरपंच मॅडमने आपल्या गावात राबवला. आजकाल महिला घराबाहेर पडणं महत्वाचं आहे आणि प्रत्येक महिला ही सक्षम झालीच पाहिजे. तर त्याची सुरुवात त्यांनी आपल्या गावापासून केली. जर आपण एक महिला शिकली तर ती दुसऱ्यांना पण शिकवते. त्याच्यामुळे आज जे काही होत आहे ते खूप छान झालंय आणि एक महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं खूप छान पाऊल टाकलं. त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते. असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत येत जावा. नक्कीच आम्ही त्या अडचणी दूर करण्याचा तुमचा प्रयत्न करत आहोत. आपण ज्या महिला सभा ठेवतो असतात ग्रामसभेच्या, असाच तुम्ही उत्साहाने प्रतिसाद त्याला मिळाला पाहिजे, जेणेकरून तुमचे काय प्रश्न असतील, अडचणी असतील तर ते आमच्यापर्यंत यावे. आणि पुढच्या काळात सुद्धा महिलांसाठी काय करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न नक्की करणार आहे. आणि अजून काय अडचणी वगैरे असतील तर पूर्ण तुम्ही हक्काने येत जावा. खूप तुमच्या उपयोगाला येईल, तुमचा मुलाला व्यवसाय त्याचा उपयोग होईल, तर नक्की तुम्ही हे